सगळ्यापासून बनते सर. तुम्हाला देऊ शकत नाही काम, फक्त एकच आणलेलं आहे. नाही आम्ही खाल्ले मग असे जेवताना. उद्या काढा म्हणून जाऊ झाडाचे. रेकॉर्डिंग सर उद्या लेक्चर्स होणार आहेत का? हा उद्या होतील. उद्या बहुतेक हे नाही, मंगळवारी तुम्हाला हे राहील. मंगळवारचं टाइम टेबल राहणार. तुम्हाला मेसेज आलाय का तसं? नाही सर. ठीक आहे, मग येईल तुम्हाला मेसेज. मेसेज आला तर उद्या राहील वर्किंग. ठीक आहे. ओके, नाउ वी विल प्रोसीड फॉर दिस ब्लोअर. इन प्रिव्हियस लेक्चर, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर कसा रन होतो, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचे कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं कंपोनंट कसं आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप मस्तपैकी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर मला लक्षात येते की तुम्हाला समजलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे बोलण्याची जी हे आहे, म्हणजे महत्त्वाचं जे आहे की बोलता आलं पाहिजे, स्टेज डेअरिंग आलं पाहिजे. आता स्टेज डेअरिंग तर आपण इथं घेऊ शकत नाही, कमीत कमी माणसांच्या समोर आपला मुद्दा मांडता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खरंच खूप चांगला आहे, जेणेकरून तुमचे व्ह्यूज तुम्ही मांडू शकता, तुमची भाषेची किंवा बोलण्याची मांडणी चांगल्या प्रकारे करता येईल तुम्हाला याच्यामधून. त्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे हा. तर आता आपण पाहतो सेकंड कॉम्प्रेसर, दॅट इज द व्हेन ब्लोअर. सो फर्स्ट व्हॉट वी विल डू, तुम्हाला विचारण्यापेक्षा पहिल्यांदा मी एक्सप्लेन करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो. काही तुमच्या शंका वगैरे असतील तर त्या आपण इथं सॉल्व्ह करू. ओके. तर हा जो तुमच्या समोर आहे हा व्हेन ब्लोअर आहे. हा व्हेन ब्लोअर जो आहे तो शक्यतो इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. त्याचे हा जे कॉम्प्रेस केलेली जी एअर आहे ती कंटिन्युअस एअर याच्यामध्ये मिळते. याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, या कन्स्ट्रक्शन मध्ये एक केसिंग आहे. ओके, सिलेंड्रिकल टाईपचे केसिंग आहे. त्याच्याबरोबर इसेंट्रिकली, म्हणजे कॉन्सन्ट्रिक नाही, इसेंट्रिकली इथं एक रोटेटिंग डिस्क बसवलेली आहे. या रोटेटिंग डिस्कला ही रोटेटिंग डिस्क एका शाफ्ट वरती बसवलेला आहे. हा शाफ्ट जो आहे तो प्राइम मूव्हरला कनेक्ट केलेला आहे. प्राइम मूव्हर म्हणजे आयसी इंजिन असू शकतं किंवा मोटर असू शकते. ओके, त्याला प्राइम मूव्हर म्हणतो आपण. ही जी रोटेटिंग डिस्क आहे याच्या पेरिफेरीवरती, म्हणजे याच्या सर्कम्फरन्स वरती बाहेरच्या काय केलंय, स्लॉट्स पाडलेले आहेत. स्लॉट्स म्हणजे इथलं मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कॉम्प्रेशन स्प्रिंग्स बसवलेले आहेत. मी पाठीमागे पण सांगितलं, कॉम्प्रेशन स्प्रिंग म्हणजे जे आपल्या पेन मध्ये असतात बघा. ओके, त्याला कॉम्प्रेशन स्प्रिंग म्हणतो आपण. दुसऱ्या टेन्साइल स्प्रिंग असतात ज्या गाडीच्या स्टँडला वगैरे वापरल्या जातात. ओके, तरी कॉम्प्रेशन. सर आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो, आवाज येतो? येस सर. येस सर. मग येतोय, बाकीचं नाही येतोय सगळ्यांना? हॅलो, आता येतोय? येस सर येतोय. ठीक आहे. हॅलो, येतोय ना? येस सर येतोय. ठीक आहे. तुमचा पण मला क्लिअर आवाज येतो, त्याच्यामुळे नेटवर्क तरी काही इश्यू नाही सध्या. मी कुठं होतो? हा, तर याच्यामध्ये कॉम्प्रेशन स्प्रिंग बसवली जाते. ही जी कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे त्याच्यावरती या प्लेट्स सारख्या व्हेन्स आहेत, या त्याच्यामध्ये माउंट केल्या जातात. ओके, या अशा प्रकारे माउंट केल्या जातात की बाहेरचं जे केसिंग आहे ते केसिंग आणि ही डिस्क याच्यामध्ये हा कॉन्टॅक्ट क्रिएट करतात. इथं गॅप ठेवत नाही दोन्हीच्या मध्ये. स्प्रिंगचं काम काय आहे, त्याला बाहेरच्या बाजूला फोर्सफुली ढकलणं, हे त्याचं काम आहे. नाहीतर काय होईल, ह्या जर स्प्रिंग नसतील तर हे जे व्हेन्स आहेत ह्या वरती आल्यानंतर इथे काय होईल, याच्या आतमध्ये सरकतील आणि या ठिकाणी काय क्रिएट होईल, गॅप तयार होईल. आणि हा जो गॅप तयार झाला तर आपल्याला हवा कॉम्प्रेस करता येणार नाही. ठीक आहे. सो आणि हा जो केसिंग आहे या केसिंगला 2 पोर्ट असतात. ओके, एक या बाजूला पोर्ट आहे आणि दुसरं या बाजूला पोर्ट आहे. हे जे 2 पोर्ट आहेत, एक एअर इनलेट पोर्ट आहे आणि दुसरा जो आहे तो आउटलेट पोर्ट आहे. हे याचं
सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. ओके, सिंपल आहे कन्स्ट्रक्शन. नाव आय विल एक्सप्लेन द वर्किंग ऑफ दिस व्हेन ब्लोअर. नाव व्हॉट विल हॅपन whenever we start rotating, मराठीतच सांगतो, ज्या वेळेला इथं प्राइम मूवरची मुवमेंट चालू होते त्यावेळेला ही डिस्क काय होते, रोटेट व्हायला चालू होते. ओके, माउस असतं तर थोडं जास्त क्लिअर करता आलं. ज्या वेळेला ही डिस्क रोटेट व्हायला चालू होते त्यावेळेला या बाजूने एअर आतमध्ये येते. ही कसली आहे, ऍटमॉस्फेरिक एअर आहे. ही एअर काय होते इथं आतमध्ये, ही एअर आलेली. हा एक चेंबर आहे. ओके, इथं व्हेन्स आणि केसिंग त्याच्यामुळे काय तयार झालेले आहेत, 4 चेंबर तयार झालेले आहेत. प्रत्येकाचे व्हॉल्यूम्स कसे आहेत, वेगळे वेगळे आहेत. हा V1 आहे सपोज, हा V2 आहे. ओके, हा V3 आहे आणि हा V4 आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कुठलाच चेंबर किंवा कुठलंच व्हॉल्यूम काय नाही एकसारखं नाही, सगळे वेगवेगळे व्हॉल्यूम आहेत. हे इंटेन्शनली आपण असं डिझाईन केलेलं आहे. त्याच्याशिवाय इथं हाय प्रेशर किंवा प्रेशरायझड एअर आपल्याला मिळू शकत नाही. वेगवेगळे चेंबर्स मुद्दाम निर्माण केले. ज्या वेळेला याच्यामधून एअर इकडे येते त्यावेळेला ही ऍटमॉस्फेरिक एअर आहे. या V1 मध्ये जे प्रेशर आहे ते कसं प्रेशर असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला ही डिस्क रोटेट व्हायला चालू होईल त्याचबरोबर त्याच्यावरती हे असणारे व्हेन्स काय होतात, या ठिकाणी या बाजूला मुवमेंट होते याची. मग हे जी ज्या वेळेला मुवमेंट होत असते त्यावेळेला ह्याच्यात जी ट्रॅप झालेली एअर आहे, ही जी ऍटमॉस्फेरिक एअर आहे, ही ज्याच्यामध्ये ट्रॅप झालेली आहे, ही पण त्याच्याबरोबर काय होते, पुढं पुढं सरकत जाते. ज्या वेळेला पुढं पुढं सरकत जाते त्यावेळेला V1 हा कसा आहे, V2 पेक्षा मोठा आहे. व्हॉल्यूमचा जर विचार केला तुम्ही तर V1 पेक्षा V1 कसा आहे, V2 पेक्षा मोठा आहे. हा, V2 कसा आहे, V3 पेक्षा ग्रेटर आहे. ओके, मग तुम्ही जर इथं बघितलं तर व्हॉल्यूम जसं जसं कमी करत जाऊ आपण तस तसा त्याचा प्रेशर काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, फोर्स अपॉन एरिया हे प्रेशरचा फॉर्म्युला आहे थोडक्यात. तर व्हॉल्यूम कमी कमी करत गेलं, त्याचं आकारमान कमी कमी करत गेलं त्याच एअरसाठी, तर त्याचं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, मग तेच याच्यामध्ये केलेलं आहे. हे जसं पुढं 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 जाईल तस तसं काय होतंय, इथं असणारी एअर आहे ही जे काय होते, त्याचं प्रेशर इन्क्रीज होत जाते, कॉम्प्रेस होते. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कमी आहे त्या ठिकाणी आपण काय करतोय, त्याला एक पोर्ट बसवलेला आहे, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉम्प्रेशन होते त्याचं. आणि त्या ठिकाणी आपण ही प्रेशरायझड झालेली जी एअर आहे ही इथून काय घेतोय, आपण बाहेर घेतोय आणि ही काय करतोय, स्टोअर करतो. ही कॉम्प्रेशन झालेली जी एअर आहे ती बाहेर घेतो आणि स्टोअर करतो किंवा आपण ही डायरेक्टली वापरतो. अशा प्रकारचे जे व्हेन ब्लोअर आहेत हे शक्यतो इंडस्ट्रीमध्ये वगैरे वापरले जातात जास्तीत जास्त करून. याचा जर प्रेशरचा विचार केला तर ह्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रेशर मिळतो आपल्याला, पण जेवढा रेसिप्रोकेटिंग मध्ये मिळतो प्रेशर, हाय प्रेशर, तेवढा याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये मिळतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे याचं सिंपल वर्किंग आहे. ठीक आहे, कोणाला काही शंका आहे का मी जे सांगितलं त्या वर्किंग मध्ये आता? ओके सर. हा, यस सर, हा, हॅलो. V3 मधनं आता हॅलो V3 मधून हा बोला श्रद्धा. एअर आता V2 मधनं V3 ला आलं. हा, ओके, हा, मग आता V3 मधनं डायरेक्ट बाहेरच पास आउट होणार, V4 मध्ये पण जाणार? नाही, V3 मधून डायरेक्ट बाहेर होणार. हे जे चेंबर आहेत ह्या चेंबर मधून एका चेंबर मध्ये दुसऱ्या चेंबर मध्ये एअर जात नाही, एका चेंबर मधून दुसऱ्या चेंबर मध्ये एअर जात नाही. ते चेंबरच पूर्णपणे फिरते. ओके, याच्यात जी ट्रॅप झालेली एअर आहे ही शेवटपर्यंत याच चेंबर मध्ये राहणार, फक्त त्याचं व्हॉल्यूम कमी 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 होत जाणार. ओके ओके सर. हा, अजून कोणाला शंका? आकांक्षा? हा, ते एअर आहे ना ते V4 मध्ये येत नाही, कारण
ज्यावेळेस रोटेटिंग डिस्क रोटेट होते ना हा त्यावेळेस व्हेन्स आहेत ना त्या स्प्रिंगच्या सहाय्याने दबले जातात खालच्या हा, साईडला. बरोबर आहे. त्यामुळे ती स्पेस आहे ना हम्म. ती क्लोज होते, त्यामुळे V4 मध्ये एअर जात नाही, डायरेक्ट V3 मधून बाहेर पडतं. हा करेक्ट करेक्ट बरोबर सेम सेम. ठीक आहे ओके. ठीक आहे, अजून कोणाला काय शंका? ठीक आहे. नो. So can anyone please explain me the construction now? I will ask to someone. साक्षी राजूरकर 48. यस सर. याचं जरा वर्किंग हे सांगता का मला, कन्स्ट्रक्शन सांगता का? यस सर. हा सांगा याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. देअर इज रोटेटिंग डिस्क, हम्म, व्हॅक्यूम, हम्म. केसिंग, One second. compressor, One second. spring. Vacuum. One second. Vacuum is not the component. Okay. काय राजूरकर? हा सॉरी सर. व्हॅक्यूम हा कॉम्पोनंट नाही कशाचा, त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन मध्ये आपण नाही लिहू शकत. ठीक आहे पुढे. हा कॉम्प्रेसर अँड स्प्रिंग. कॉम्प्रेसर अँड द स्प्रिंग. अजून कोण सांगतंय का? स्प्रिंग. अजून कोण सांगतंय का बघू? पल्लवी कोकरे 29. येस सर. थोडस कन्स्ट्रक्शन सांगता का व्यवस्थित मला अजून? सर त्याचे नाव, कंपोनंटचे नाव सांगायचे का असं? हा कंपोनंटची नावच पण कशी सांगायची जराशी, एकमेकाला कसे कनेक्ट आहेत ते स्ट्रक्चर कळालं तुम्हाला? हा म्हणजे सपोज मी कसं माहिती आहे का, बस आहे, बसला 4 टायर आहेत, त्या 4 टायरच्या वरती बसचा फ्रेम आहे, त्याच्यावरती त्याची बॉडी आहे. ओके, म्हणजे कंपोनंटची नावं पण सांगायची, पण ते एकमेकाला कसे अटॅच आहेत हे पण त्या कन्स्ट्रक्शन मध्ये यायला पाहिजे थोडस. आउटर साइडला केसिंग आहे, केसिंगच्या मध्ये इसेंट्रिकल रोटेटिंग डिस्क आहे, त्याच्यामध्ये शाफ्टची एक प्राइम मूव्हर कनेक्ट केलेला आहे आणि व्हेन्स बसवलेले आहेत, ते दोन्ही स्प्रिंगला अटॅच आहेत आणि त्याच्या साइडला स्प्रिंग आहे. आणि कॉम्प्रेसर परत 2 पोर्ट बसवलेत जे ऍटमॉस्फेरिक एअर येते आणि कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडण्यासाठी एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ओके करेक्ट गुड. अजून कोणाला विचारू? अजून कोणाला तरी एकाला विचारतो, मग आपण वर्किंग बघू. दिनेश कोळेकर. हॅलो दिनेश. येस सर. हा जरा कन्स्ट्रक्शन सांगता मला तुमच्या भाषेत? हा सांगतो सर. एक रोटेटिंग डिस्क असतो, तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत असतो, त्या बरोबर P1, P2, P3, P4 मध्ये व्हॅक्यूम काय म्हणते तुम्ही ऐकताय का दिनेश मी सांगत होते? येस सर. मला कन्स्ट्रक्शन यायला पाहिजे, सिंपल आहे. जमलिंग होते सर. कसं जमलिंग होतं नक्की? मग काय सांगता, वर्किंग सांगता? बरं ठीक आहे, काय करा माहिती आहे का दिनेश, मी अजून कोणाला तरी विचारतो, परत थोड्या वेळाने तुम्हाला विचारतो, त्यावेळेला चालू तुमची तयारी ठेवा कन्स्ट्रक्शनची. ठीक आहे? ठीक आहे सर. हा ओके. वैष्णवी फरड. Yes, sir. तुम्ही जरा वर्किंग सांगता का याचं? Working. Yes, Ah. sir. हा please. Wind blower is a positive displacement type compressor. There is a rotating disc attached with shaft, and shaft is attached with prime mover. When prime mover is started, the disc is rotating, and the 4 chambers are made by the vanes, which is attached to the casing and rotating disc. Then disc is rotating, and from air inlet, the atmospheric air is taking inside the casing, and the
the rotating disk is moving, and the atmospheric air is compressed in the chamber. When the small area, the veins made different types of areas. In casing, there is when there is small area, there we get more compressed air, and the more compressed air is taking outside from the high pressure air out. Okay, correct. Very good. Very nice. Vrashali Kavde. Hello, Vrashali. Yes, sir. Please tell me the working. Yes, sir. हा एक व्हेन ब्लोअर हा सर्क्युलर व्हेन ब्लोअर मध्ये रोटेटिंग शिफ्ट असते जेव्हा केसिंग आणि त्याचं आउटर कव्हर केसिंग आहे. जेव्हा आपण एखादी ऍटमॉस्फेरिक एअर आत येते तर कंप्रेस्ड एअर बाहेर जाण्यासाठी आणि ऍटमॉस्फेरिक एअर आतमध्ये येण्यासाठी व्हेन ब्लोअरचा यूज होतो. आणि त्याच्यामध्ये स्प्रिंग असतात रोटेटिंग, ह्याच्यामध्ये जे रोटेट होतात. आणि ठीक आहे, झालं. वृषाली. येस सर. ओके, थोडासा स्टडी करायची गरज आहे बरं का. येस सर. ओके, मृणाल चौंडवार. Yes, sir. Okay, can you explain me working? No sir, हे अजून मी केलं नाहीये. म्हणजे वाचलंय फक्त, पण मी डिटेल मध्ये नाही सांगू शकणार. म्हणजे जेवढं येते तेवढं सांगा, काय अडचण नाही. मी आता सांगितलं तेवढं सांगितलं तरी पास आहे. नाही सर, मी आत्ताच जॉईन झाले. का हो एवढं उशिरा? हा सर, हा सर बाहेर होते मी. ठीक आहे, ओके. I know your issue. Okay. Amit More. Yes, sir. Can you explain me? Yes, yes. Okay. सर, एक सिलेंड्रिकल केसिंग आहे. त्या केसिंग मध्ये एक रोटेटिंग डिस्क बसवलेली आहे. बर. ती डिस्क एका प्राइम मूव्हरला अटॅच केली असते. कनेक्ट. आणि ते जेव्हा रोटेटिंग डिस्क आहे त्याच्यावर एक स्प्रिंग आणि वेन्स अटॅच केलेले असते. जेव्हा रोटेटिंग डिस्क रोटेट होतं तेव्हा जे एका साईडचं जी जागा आहे ना एअर इन साठी, तिथं एअर आतमध्ये येते, केसिंगच्या आतमध्ये येते. बर. आणि जेव्हा हे स्प्रिंग रोटेट होतं तेव्हा जिथं स्मॉल जागा आहे ना तिथे एअर कम्प्रेस केली जाते हळूहळू. आणि हाय प्रेशर एअर आउट मधून आपल्याला ती प्रेशराइज एअर मिळते. ओके, करेक्ट. आम्ही एक नंबर बरं का, व्यवस्थित सांगितलं. तुमचा कॉन्फिडन्स पण चांगला आहे सांगण्याचा, बोलण्याचा. ओके, गवळी गणेश. येस सर. तुम्ही काय सांगता? कन्स्ट्रक्शन सांगा तुम्ही, दिनेशला मदत होईल जराशी. कन्स्ट्रक्शन सांगू शकता का वर्किंग सांगताय? वर्किंग. बरं, ठीक आहे, वर्किंग सांगा. जेव्हा रोटर फिरतो तेव्हा एक गोल आकाराचा रोटर आणि सिलेंडर दरम्यान एक चेंबर तयार होतो. चेंबर व्हॉल्यूम मध्ये बदलतो. चेंबर व्हॉल्यूम मध्ये बदलतो. चेंबरच्या व्हॉल्यूम मध्ये फरक पडत जातो. जेव्हा व्हॉल्यूम मोठा असतो तेव्हा चेंबर मध्ये प्रवेश करतो. व्हॉल्यूम फिरण्यामुळे व्हॉल्यूम तयार होतो. बर. कॉम्प्रेसर केलेल्या हवेमुळे चेंबर लहान होतो. ओके, झालं. हो, झालं. ओके. अजून तुम्हाला स्टडी करायची गरज आहे बरं थोडीशी, म्हणजे येते तुम्हाला पण सिक्वेन्स नाही अजून जुळत. ठीक आहे, काय अडचण नाही. ऋतुजा बारसकर. हॅलो बारसकर. येस सर. तुम्ही काय सांगताय, कन्स्ट्रक्शन की वर्किंग? वर्किंग सर. ठीक आहे, वर्किंग सांगा. मग कन्स्ट्रक्शन कोण सांगू शकते का बघा बरं का, जरा हात वर करा. कन्स्ट्रक्शन व्यवस्थित कोण सांगू शकते का? तर दिनेशला विचारायचं आहे परत मला. सर मी सांगू? कन्स्ट्रक्शन सांगू शकता तुम्ही ठेंगेल?
हॅलो ऋतुजा, कोण बोलत होता? हॅलो. हा हॅलो, कोण बोलत होता? हॅलो हा ऋतुजा. हा तुम्ही सांगू शकताय कन्स्ट्रक्शन? हा सर. हा ओके, तुम्ही सांगा कन्स्ट्रक्शन जरा. एक सिलेंड्रिकल केसिंग दिलेली असते, त्याला 2 पोर्ट्स असतात, एक एअर इन होण्यासाठी आणि दुसरी व्हॅक्युम म्हणजे कॉम्प्रेस केलेली एअर बाहेर जाण्यासाठी 2 पोर्ट्स दिलेले असतात. त्या केसिंगच्या आतमध्ये आपल्याला एक प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. त्या प्लेटच्या सेंटरला शाफ्ट जॉईन केलेला असतो, ती प्लेट रोटेट होण्यासाठी. आणि ते प्लेट आणि ते केसिंग ह्या दोन्हीला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला 4 वेन्स दिलेले असतात. त्या 4 वेन्स प्लेट आणि केसिंग ह्या दोन्हीला कनेक्ट करून ठेवतात. आणि प्लस त्याला केसिंग त्या एक मिनिट सर, त्या वेन्सला आपल्याला स्प्रिंग्स दिलेल्या असतात, ज्या आपल्याला 4 चेंबर्स त्यामुळे 4 चेंबर्स तयार होतात. आणि ती जसे जसे ती डिस्क रोटेट होईल तसं तसं आपल्याला ते 4 चेंबर्स वेगवेगळ्या व्हॉल्यूम मध्ये मिळतात. म्हणजे V1 मध्ये जास्त व्हॉल्यूम असतं, V2 मध्ये जास्त कमी, त्याच्यापेक्षा कमी, V3 मध्ये त्याच्यापेक्षा कमी. आणि V1, V2 आणि V3 या तिन्ही मधून जेव्हा एअर हे होते म्हणजे जाते, तेव्हा V3 मध्ये आपल्याला जास्त एअर कॉम्प्रेस मिळून जाते आणि ती त्या पोर्ट थ्रू बाहेर सोडली जाते किंवा स्टोअर केली जाते. ओके ओके, करेक्ट, व्हेरी नाईस तुझ्या. वेअर इज दिनेश नाव? दिनेश? येस सर. हा आता सांगू शकताय का? अजून पण नाही? हा सांगू शकतो थोडं. हा सांगा, जेवढं येते तेवढं सांगा, काय अडचण नाही. हा सिलेंड्रिकल केसिंग दिलेली असते, त्याबरोबर एअर केसिंगच्या आत रोटेटिंग डिस्क बसवलेला असतोय. त्याबरोबर व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी एक आत व्हेन बसवलेले असतात, त्याला स्प्रिंग बसवलेले असतात. त्याबरोबर एअर आत जाण्यासाठी एअर इनलेट उपलब्ध केलेलं असते. त्याबरोबर जसं एअर इनलेट म्हणजे रोटेटिंग डिस्क जसं फिरेल तसं इकडे पुढे जाण्यासाठी हाय प्रेशर एअर आउटलेट दिलेलं असतं. ओके ओके ओके, करेक्ट करेक्ट, ठीक आहे ठीक आहे. वी विल प्रोसीड. सर मला डाऊट होता. हा प्लीज, कोणाला डाऊट आहे विचारा. श्रद्धा. हा श्रद्धा बिराजदार, हा विचारा ना. सर जेव्हा आपण पास आउट होतो तेव्हा ते रोटेट व्हायला स्टार्ट होतं, राईट? एअर पास आउट म्हणजे मला नाही कळलं, म्हणजे त्याच्यातून बाहेर झाल्यानंतर? नाही नाही, आत येतं एअर, पहिल्यांदा आत येतं. हा, इथं आतमध्ये एअर असते त्याच्या. हा, मग ते आल्यावर रोटेट स्टार्ट होतं. हा, मग रोटेटिंग स्टार्ट झाल्यावर सर फक्त V3 मधनच पास आउट होतं का V1, V2, V4 मधनं पण पास आउट व्हायला पाहिजे ना? हे बघा, हा V1 जो आहे ना, आता माझ्या लक्षात आला तुमचा डाऊट. तुमचं म्हणणं असं आहे की हे चेंबर एका जागी स्टेशनरी आहेत. नाही नाही सर, जेव्हा हे आता रोटेटिंग, हे बघा आता ही पोझिशन मी दाखवतो. ही पहिली पोझिशन आहे, ठीक आहे. इथं पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन, ही तिसरी पोझिशन आणि चौथी, बरोबर आहे. ही जी पहिली पोझिशन आहे, ही जे चेंबर आहे V1, तेच पुढे आल्यानंतर V3 होतं, कन्वर्ट होतं. आलं का लक्षात तुमच्या? हे ज्यावेळेला V3, हा तेच सांगते सर. मग एका वेळेला जे इथं चेंबर असेल, ह्या V3च्या जागेला जो कुठला चेंबर असेल या चारीपैकी, त्याच्यातून ही हवा जाणार असे. त्याच्यामुळे आपण ह्याला V1, V2, V3 असं काही कंपल्सरी नाव देत नाही, कारण हे V1 जे आहे, तेच विचारते सर फक्त. म्हणजे ह्या पॉइंटलाच फक्त एअर बाहेर निघणार. म्हणजे त्यावेळेला ह्या चारीपैकी कोणतं जरी चेंबर असेल तिथं, तरी आपल्याला प्रेशरायझ्ड एअर मिळणार. हा V1 जो आहे, तेच विचारायचं. हा करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी डाऊट मला मागं पण विचारला होता. थिअरॉटिकल आम्ही क्लासमध्ये शिकवतो त्यावेळेला बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं व्हायचं की हे चेंबर फिक्स आहेत. मग काय काय जणांनी मला विचारलं, सर इथं हे V1, V2 तुम्ही चेंबर दाखवताय, पण इकडची हवा इकडे येते कशी? V2 मध्ये, V1 मधली V2 मध्ये येते कशी? मग ते ऍक्च्युली कसं आहे, ते चेंबर पूर्ण फिरतंय. ते V1 जे चेंबर आहे ते 90 डिग्री फिरलं की तेच V2 होतंय,
तेच अजून 90 डिग्री फिरलं की V3 होतंय. मग जे त्यावेळेला फिरत असतं त्यावेळेला त्याचा एरिया काय होत जातो, हळूहळू हळूहळू हळू रिड्यूस होतात आणि ते V3च्या जागेला आलं की ती हवा हाय प्रेशर आपल्याला मिळते. मग त्याच्या पाठीमागनं दुसरं चेंबर आलं की त्याच्यात पण हवा घेतली जाते आपल्याला. त्याच्या पाठीमागचं चेंबर आलं त्या जागेला की तिथली हवा घेतली जाते. ओके अच्छा ओके गुड. सो वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट. हे इरेज करून टाकतो मी. So I think next point is related to the turbine. So can anybody please explain me what is mean by turbine? What do you understand? कोणी सांगू शकेल का मला? मी विचारतो अजून एकदा. पूजा बहिरवडे, रोल नंबर 2. हॅलो सर. हॅलो. टर्बाइन्स म्हणजे काय असं तुम्हाला काय समजलं इन जनरल बरं का? टर्बाइन्स 3 प्रकारचे असतात, कपलान टर्बाइन आणि फ्रान्सिस टर्बाइन. आणि पेल्टन व्हील त्या आपण समुद्रातून किंवा मोठमोठ्या नदीतून पाण्या व्हर्टिकल एक असतो आणि होरिझॉन्टल टर्बाइन असे 2 प्रकारचे असतात. बरोबर. त्याच्यासाठी मग सर एवढं सांगू शकतो. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. सौरभ दिवाने. हॅलो सौरभ. हॅलो सौरभ. हा, तुम्ही सांगाल मला तुम्हाला टर्बाइन म्हणजे काय समजला? हॅलो सौरभ. सौरभ कुठे दिसना. सौरभ दिवाने. सर मी सांगू? 1 सेकंड. सौरभचा काय प्रॉब्लेम? रोल नंबर 19. बरं ठीक आहे, कोण सांगते भाऊ? कोण म्हणत होता? हॅलो सर मी. हा सांगा. मृणाल बोला. सर टर्बाइन म्हणजे पाण्याचे किंवा हवेच्या स्रोतावर चालणारे चाक. टर्बाइन्स म्हणजे पाण्याचे किंवा हवेच्या स्रोतावर चालणारे चाक. ओके गुड गुड. अजून कोण सांगू शकते? सर मी. प्रवीण सांगा. प्रवीण, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर क्वेश्चन विचारला नाही वाटतं है ना अजूनपर्यंत? नाही सर. हा, ते तुम्ही सापडलाच नाही मला त्या लिस्ट मध्ये कुठे, त्यामुळे ठीक आहे सांगा बघू. टर्बाइन्स म्हणजे काय? Turbines are power producing devices which converts hydraulic energy into mechanical energy. Mechanical energy is forward म्हणजे पुढे आपल्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. Okay, very good, very correct answer. The turbines are the device, or the turbines are the power producing devices which converts hydraulic energy into the mechanical energy. Okay, good. So we will proceed further now. सांगू दे. हा श्रेयस अजून सांगू दे. हा सांगा बघू श्रेयस, तुम्हाला काय वाटतं? टर्बाइन इज द हायड्रोलिक एनर्जी कन्वर्ट इनटू मेकॅनिकल एनर्जी. टर्बाइन हे 3 प्रकारचे असतात, फ्रान्सिस टर्बाइन, पेल्टन टर्बाइन, कपलान टर्बाइन. करेक्ट. त्यात सर 2 प्रकार पडतात, एक इम्पल्स टर्बाइन आणि रिॲक्शन टर्बाइन. व्हेरी गुड. इम्पल्स टर्बाइन म्हणजे सर जे हायड्रोलिक एनर्जी असती ती इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. करेक्ट. आणि रिॲक्शन टर्बाइन जे आहे ती हायड्रोलिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ प्रेशर एनर्जी अँड प्रेशर एनर्जीच. हा, प्रेशर एनर्जीच असते त्याच्यामध्ये. करेक्ट. श्रेयस व्हेरी गुड. तुम्ही बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे टर्बाइन्स. ठीक आहे, याच्यापेक्षा वेगळं व्यतिरिक्त कोणाला काय अजून बोलायचं आहे का, सांगायचं आहे का? नाही. ओके, सो वी विल प्रोसीड फर्दर. सो टर्बाइन इज द हॅलो. पाण्याचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करण्यास साधन. पाण्याचं रूपांतर इलेक्ट्रिक आपण डायरेक्टली इलेक्ट्रिकल मध्ये म्हणू शकत नाही. ऐका, टर्बाइनचं काम जे आहे ते डायरेक्ट इलेक्ट्रिकल मध्ये करण्यासाठी आहे. टर्बाइनचे काम आहे पाण्याची जी एनर्जी आहे ती मेकॅनिकलच्या स्वरूपामध्ये करायची आपल्याला. त्याचे काम टर्बाइन करतं. आणि त्याच्या पुढे जनरेटर जोडला
की जी मेकॅनिकल एनर्जी आहे ती परत इलेक्ट्रिकल मध्ये होते, म्हणजे डायरेक्ट टर्बाईन इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करू शकत नाही. ठीक आहे, तर हा त्याच्यामध्ये फरक आहे. So here again it is given now here, hydraulic turbine is a machine which converts the pressure and kinetic energy of water called hydraulic energy into mechanical energy. So this is the classification according to head discharge of water available. तर याच्यामध्ये एकदम हाय हेड, हेड म्हणजे उंचीवरती. ओके, जेवढं जास्त उंचीवरती असेल त्याला हाय हेड म्हणतो, त्याच्यानंतर थोडंसं कमी असेल तर त्याला मीडियम हेड म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा जर खाली असेल तर त्याला लो हेड म्हणतो. आता याच्यानुसार आपलं पहिलं जे आहे हाय हेडला आपल्याला पेल्टन व्हील टर्बाईन रन करतो आपण, मीडियम हेड साठी फ्रान्सिस टर्बाईन यूज करतो, आणि लो हेड साठी आपण कपलान टर्बाईन यूज करतो. ओके, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू पोझिशन म्हणजे टर्बाईन कसं माउंट केलेलं, टर्बाईन म्हणजे रनर थोडक्यात त्याच्यातला. तर टर्बाईन हे दोन प्रकारे माउंट करता येतं आपल्याला, एक म्हणजे हॉरिझॉन्टली माउंट करता येतं आणि दुसरं म्हणजे व्हर्टिकली माउंट करता येतं. जर 3 टर्बाईन आपल्या सिलेबस मधले बघितले तर पहिला जो आहे पेल्टन व्हील टर्बाईन हा हॉरिझॉन्टल टर्बाईन आहे, याचा शाफ्ट जर तुम्ही बघितला तर हॉरिझॉन्टल असतो. ओके, आणि दुसरा जो आहे फ्रान्सिस टर्बाईन आणि कपलान टर्बाईन, ह्या दोन्हीचे जे शाफ्ट आहेत हे व्हर्टिकल असतात. ओके, त्याच्यानंतर हे फ्रान्सिस टर्बाईन कपलान टर्बाईन यांची नावं त्यांच्या सायंटिस्ट वरून दिलेले आहेत. म्हणजे जसं इन्व्हेन्शन केलेलं आहे, इन्व्हेन्शन म्हणजे जर थोडंसं याच्या अगोदर जर पाठीमागची हिस्ट्री बघितली तुम्ही तर असं नाही की आपण डायरेक्ट टर्बाईन यूज करतोय. जर पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तर पाण्यामध्ये एनर्जी आहे हे माणसाला समजून आलं होतं. इजिप्शियन संस्कृती वगैरे जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याचा फ्लो जो आहे त्याच्यामध्ये अशा प्लेट्स लावल्या होत्या आणि त्या रोटेट केल्या होत्या. फक्त त्याचा वापर त्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेट न करता जे दैनंदिन काम आहेत आपले त्याच्यामध्ये त्याचा वापर केला. फॉर एक्झाम्पल आपलं दळण दळायचं असेल तर त्यांनी काय केलं, तो जो शाफ्ट आहे रोटेट होणारा तो शाफ्ट 2 प्लेट असतात. ओके, दळण दळणाची गिरण बघितली तुम्ही, त्याच्यामध्ये 2 प्लेट असतात, किंवा जातं बघितलंय का? येस सर. ओके, तर त्याच्यातल्या 2 प्लेट ज्या आहेत त्यातली एक प्लेट फिरवण्यासाठी, वरची जी प्लेट आहे ती फिरवण्यासाठी त्यांनी सर त्या आवाज पाण्याच्या ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय सर, आवाज ब्रेक होतोय. आवाज येतोय. इंटरनेट कनेक्शन थोडंसं अनस्टेबल होतंय. ठीक आहे, आवाजाचा प्रॉब्लेम इंटरनेटमुळे येतोय थोडासा. आता येतोय व्यवस्थित? हॅलो, हा सर. येस सर. तर पूर्वीच्या काळी जे दळण वगैरे दळायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा ह्या टर्बाईनचा वापर केलेला आहे. मग त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन होत गेलं की बाबा हे जी वॉटरची एनर्जी आहे ही जास्तीत जास्त कशी आपल्याला काढून घेता येईल, मग त्याच्यानुसार मग डिझाईन करत गेलो. ओके, इन्व्हेन्शन ही वन टाइम प्रोसेस आहे. म्हणजे इन्व्हेन्शन जर होत असेल, मी तुम्हाला क्रिएटिव्ह डिझाईन मध्ये थोडंफार सांगत असतील त्याच्याबद्दल आला असेल. इन्व्हेन्शन हे पहिल्यांदा कोणतीही सपोज एक 2 व्हीलर आहे किंवा गाडी आहे जी आपल्याला रोडवरून पळताना दिसते, तर ही अगोदर कोणाच्या तरी डोक्यात पळालेली आहे. करेक्ट, बरोबर आहे का? आवाज येत नाही असं. हॅलो, येतोय? आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. आता ब्रेक होतोय सर आवाज. पर्याय पण नाही दुसरं लगेच. हॅलो, आता येतोय? हॅलो, हा, हॅलो. येस. थोडंसं इंटरनेट डिस्कनेक्ट झालं होतं. येस सर. ब्रेक होऊन परत चालू झालंय. आता येतं ऐकू? हा सर. येतो सर. हो सर. तर इन्व्हेन्शन हे जे आहे ते एक प्रकारची प्रोसेस आहे असं मी सांगत होतो तुम्हाला, की ज्या वेळेला गरज असते एखाद्या गोष्टीची, एखाद्या गरज पडते त्यावेळेला माणूस त्याच्या दृष्टीने विचार करायला चालू करतो आणि त्यावेळेला त्याला काहीतरी सुचत जातं. ओके, त्यातलं हे इन्व्हेन्शन असू शकतं. ते कनेक्शन इंटरनेटचं थोडंसं कमी जास्त व्हायला लागलेलं आहे. ओके, सो व्हॉट यू डू, तुम्ही काय करा, सर्वांनी रोल नंबर टाका तुमच्या चॅट बॉक्स मध्ये. ओके,
Okay, all of you, please put your roll numbers into the chat box because the internet is unstable. Hello, ऐकू येते आता? Hello. Yes, sir. इंटरनेट थोडंसं अनस्टेबल व्हायला लागलेलं आहे. So all of you put your roll numbers into the chat box and then listen me. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. मी थोडं सांगत होतो बाहेरचं, पण हे इंटरनेट काय आपल्याला सपोर्ट करत नाही सध्या. So this one is the next or the first type of the turbine, that is the Pelton turbine. Okay, Pelton turbine चं वर्किंग आपण बघितलेलं आहे. हा ऍक्च्युअल मध्ये Pelton turbine आपल्याला असा दिसतो. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज break होतोय? आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. ठीक आहे, आपण असं करू, 1 मिनिट. आज लेक्चर थांबवू आपण इथं, कारण मला इथून परत पीसी वर खाली जाणं पण लगेच शक्य नाही. आता तिथं परत चालू करावं लागेल, त्यात वेळ जाईल. हॅलो, सगळ्यांना आवाज ब्रेक होतो ना? हो सर. हा सर आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे. We will stop here today, and in next lecture we will take some revision of that turbines. Okay, ठीक आहे. Okay, sir. Yes, sir. इंटरनेट थोडंसं फ्लक्च्युएशन व्हायला लागलं इंटरनेटचं. आपण थांबूयात इथं. तुमचं पुढचं लेक्चर किती वाजता आहे ते त्याप्रमाणे अटेंड करा. ओके, पुढचं लेक्चर तुमचं कुलकर्णी सर घेतील. ओके ओके सर. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. ओके सर. ओके सर. ओके सर.